हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये। कशा तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवे स्वामींच्या कृपेने। आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कसं असतं जीवन हे आपलं खूप सुंदर असतं, पण त्या जीवनामध्ये जगण्यासाठी आपल्याला आनंद, मनाला एकदम शांती आणि कसं असतं हे असेल तर आपण 4 कामं जास्त करू शकतो, 4 घास जास्त खाऊ शकतो। आणि त्यासाठी आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक महिला लहानाची मोठी आई वडिलांकडे होत असते, तेव्हा तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नसते, कारण आपले आई वडील असतात हट्ट पुरवणारे। तसे कोणीही आपल्याला जीवनामध्ये आई वडिलांसारखं प्रेम करणार कोणीही पुढे भेटत नाही। जीवनामध्ये आपल्याला नवरा आणि आपल्याला फॅमिली, लग्नानंतरची फॅमिली खूप चांगली असणं गरजेचं असतं। तर जरी एखाद्या महिलेच्या, असं सर्व महिलांचं सारखंच नसतं, एखाद्या महिलांच्या आयुष्यामध्ये काही दुःख असू शकतं, घरामधली फॅमिली चांगली नसू शकते, सासरे चांगले नसू शकतात किंवा सासू चांगली नसू शकते। तिच्या जीवनामध्ये बाई ही अशी असते की तिला खूप कठीण प्रसंगांना सामना देऊन जीवन जगायला लागतं। आणि जरी कोणतेही दुःखाचं हे नसेल तरी जीवनामध्ये आपल्याला खूप शारीरिक, मानसिक हे नवनारी शक्ती, कशाला म्हटलंय तर बाईला म्हटलंय, तर नवनारी शक्ती ही खूप अशी म्हणजे आता कसं जन्म बायकांनाच द्यायचा आहे। जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या पोटातून येत असतो तेव्हा त्यांना कळलेलं असतं की एक जन्म देणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म होणं। तर मी म्हणते की आयुष्यामध्ये आपल्याला कोणीही चांगलं नसलं तर चालेल, फक्त एक आई वडील लहान असताना आणि लग्न झाल्यावर नवरा चांगला असणं गरजेचं असतं। की बरोबर आहे की नाही? तर आपण कितीही काम करू द्या, थकू द्या, काहीही आपण कोणतंही काम अवघड असू द्या, ते केलं आपण काम तर आपल्याला ते काम चांगलं म्हणणारा माणूस तो म्हणजे आपला नवरा असतो। आणि तर त्यांनी जर चांगलं नाही म्हटलं तर आपल्याला कोणतंही काम करू वाटत नाही। एक उदाहरण देते तुम्हाला की तुम्ही जेवण केलं, आता समजा जेवण केलं, कोणतीही आमटी असू द्या किंवा कोणतीही भाजी असू द्या, ती केली, त्याच्यात जरा मीठ जरी जास्त असेल तरी आपल्या नवऱ्याने जरी चांगलं म्हटलं तर आपल्याला किती बरं वाटतं बघा। आणि जर ती बेकार म्हटलं तर आपल्याला नंतर ती आपण घाबरून करत असतो, तर ते आपल्याला करूच वाटत नाही की आपल्यामध्ये चूक ही सगळ्यांनाच होत असते। तर मी म्हणते जी बाई काम करू शकते तो पुरुष करू शकत नाही। एखादा चुकून पुरुष असू शकतो की तो घरातलं हे करतो, बाहेरही कामामध्ये जातो, बायकांना मदत करतो, पण सर्व पुरुष असे नसतात की घरात बायकांना मदत करतील। काही पुरुषांना जरा पण घरातली कामं आवडत नाहीत, बाहेरचं कोणतेही काम ते करू शकतात, पण घरातलं सर्वच पुरुषांना जमेल असं नसतं। म्हणूनच बाई ही अशी एक आहे की ती घरात नसेल तर घराला काही अवतार नसतो, सर्व वस्तू जागेवर ठेवणं, सर्व खाण्यापिण्यापासून साफसफाईपासून सर्व बाई ही करत असते। आणि एका बाईला फक्त जरूरत असते की चांगलं म्हणण्याची। तर कोणताही आता माझा हा व्हिडिओ पाहत असतील पुरुष किंवा बाई, तरी ते त्यांनी आजमावलेलं असतं आपली बायको। मी म्हणते तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही तुमच्या बायकोचं कौतुक थोडंसं जास्त, पण मी म्हणत नाही की करा, तुम्ही थोडंसं चांगलं म्हणत जावा, त्या बाईला मोटिवेशन भेटत जातं, पुढे ती काम चांगलं करत राहणार। आणि मी म्हणत नाही की अशा सर्वच बायका असतात की जेणेकरून दुसऱ्यांवर अवलंबून असतील, काय बायका वेगळे असतात, चांगलं म्हणू दे किंवा न म्हणू दे, मी खरंच करणार, अशा पण बायका असतात। पण तरीही सगळ्याच बायका सारख्या नसतात। एखाद्या बाईला मोटिवेशनची गरज असते तर तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे। नाहीतर या जगामध्ये असेही महापुरुष आहेत की चांगलं जरी असेल तरी चांगलं म्हणायचं नाही, वाईट सारखं तेच। तर बदल घडवण्याची क्षमता, शक्ती सर्व आपल्या फॅमिलीमध्येच असते। आपलं फॅमिली ही दवाखान्यापेक्षा मोठं औषध आहे, मोठं औषध घरातच आहे।
जर मोटिवेशन देणारा असेल तर ती बाई जास्त काम करू शकते. तर पाठिंबा देणं पुरुषांनी गरजेचं आहे. नवरा बायको हे असे एक हे आहेत की दोघांचा एकामेकावर विश्वास असणं गरजेचं आहे. खूप असं जीवनामध्ये करू शकता तुम्ही, संसारामध्ये पुढे वाढवू शकता, पण दोघांचा एकामेकावर विश्वास असणं गरजेचं आहे. नाहीतर रोजच भांडणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्या घरामधले काय घरामध्ये असे भरभी घालून वाढवतात, भांडणं मोठी होतात आणि मग ते आपल्या घरामध्ये एकदम निगेटिव्ह वातावरण होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला एकदम असं डिप्रेशनमध्ये काही जण जाऊ शकतात. तर आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे? शांतता, सुख आणि समृद्धी. तर घरामध्ये शांतता असणं हे खूप गरजेचं आहे. भांडण जरी असेल तर एक बोलत असेल नवरा बायकोमध्ये तर एकाने शांत राहणं गरजेचं आहे आणि एकाने बोलणं गरजेचं आहे. तर ती जास्त भांडण वाढणार नाही. आपणच जर असं करत असेल तर आपल्या मुलांबाळांना काय आपल्यापासून शिक्षण भेटणार आहे? तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपलं जे पुढे होणार आहे ते आपण आजपासूनच सुधरवायचं आहे. हे लक्षात घेऊन जगत चला. आणि कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीचे तुम्ही मेंबर बनू शकता. आजच पहिल्यांदा चॅनलवर आला आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकनही प्रेस करा, कारण माझे जे नवीन व्हिडिओ असेल ते तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. बेल आयकन प्रेस करा. आणि आजच्या व्हिडिओला इथंच एंड करत आहेत. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.